सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचं एवढं ॲप्लिकेशन असते. तर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, कोणत्या प्रकल्पाचं नाव आहे ते प्रकल्प आणि जिल्हा या ठिकाणी ऑटोमॅटिक प्रिंटेड असेल तर जिल्हा गोंदियाचं हा ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला जर हा ॲप्लिकेशन हवं असेल तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं तेही तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तर मोजे या ठिकाणी नाव लिहायचे. कोणत्या ग्रामपंचायतमधून तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करताय, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहे ते तुम्ही फक्त टिक करून द्यायचं. या चौकटीमध्ये अर्जदारांचं फोटो चिपकायचे आणि अर्ध सिग्नेचर करायचं, अर्ध फोटोवरती अर्ध खाली. नंतर माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचं नाव असेल जिल्हा गोंदिया. विषय आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या मानसेवी मानधनी पदासाठी अर्ज सादर करण्याबाबत. मी निम्न स्वाक्षरित जाहिरातनुसार आपल्या प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राचं नाव द्यायचे, क्रमांक द्यायचे आणि महसुली गावाचं नाव लिहायचे, ग्रामपंचायत. नंतर येथे अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी मानसेवी मानधनी पदासाठी माझी माहिती व त्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्राच्या स्वयंसाक्षरीकृत प्रती खालीलप्रमाणे सादर करीत आहेत. तर हे अर्ज आहे गोंदिया जिल्ह्यासाठी आहे. अर्जदारांनी भरवायची माहिती कशी भरायची तर माहिती बघा, बाकी जिल्ह्यामध्ये फॉर्मॅट वेगळं होतं ॲप्लिकेशनचं, या जिल्ह्याचं फॉर्मॅट थोडं वेगळं आहे. तर पहिलं आहे लग्नापूर्वीचं संपूर्ण नाव या ठिकाणी तुमचं फिलअप करायचं आहे आणि या ठिकाणी काय म्हटलं आकडे इंग्रजीत लिहावे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव लिहिताना अल्फाबेट तुम्हाला कॅपिटली काढायचं इंग्लिशमध्ये हा अर्ज लिहायचं आहे. नंतर दुसरं गावाचं नाव लिहायचं आहे, महसुली गाव कोणतं आहे तर तुमचं ग्रामपंचायत कोणते आहे ते लिहायचं आहे आणि तालुका लिहायचं, जिल्हा या ठिकाणी द्यायचं आहे. जिल्हा हे गोंदिया जिल्ह्यासाठी अर्ज आहे. नंतर ब आहे लग्नानंतर संपूर्ण नाव, तुमचं लग्नानंतर संपूर्ण नाव लिहायचं आहे, गावाचं नाव, महसुली गाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा असं द्यायचं आहे आणि करंटली तुमचं चालू मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. विवाह नोंदणी दाखला किंवा लग्नानंतर नावात बदल झाल्याबद्दल प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे. स्थानिक रहिवासी असल्यास स्वयंघोषणा प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. स्वयंघोषणापत्रासाठी स्पेशल व्हिडिओ तयार केला आहे मी 1 मिनिटाचं. तो व्हिडिओ बघा आणि कुठून डाउनलोड करायचं ते सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलं आहे. नंतर आपल्याला पुढचं आहे, दुसरा पॉईंट आहे जन्मदिनांक या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र 10वी प्रमाणपत्र TC नुसारच तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जन्मदिनांक अक्षरी लिहायचं या ठिकाणी. नंतर आपल्याला दिनांक 4/3/2026 बघा इथे 26 करून घ्यायचं आहे. नंतर रोजी वय, वर्ष तुमचं वय किती आहे, वर्ष किती आहे, महिने किती आहे आणि दिवस किती आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन कुठे करायचं, गुगलवरती जायचं, क्रोम ब्राउझरवरती एज कॅल्क्युलेशन असं टाईप करायचं, तुम्हाला तुमच्यासमोर येऊन जाणार आहे. तुमची जन्मतारीख टाकायची, ऑटोमॅटिक हे सर्व वर्ष, महिने, दिवस हे काढून देतील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष, विधवासाठी 40 वर्ष आहे. तिसरा पॉईंट आहे एकूण अपत्य संख्या किती आहे तुमची, 2, 1 जे असेल ते. ग्रामपंचायत अधिकारी व लहान कुटुंब प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. तो प्रतिज्ञापत्रसुद्धा मी या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. तो 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघायचा. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र कसं फिलअप करायचं आणि कुठून डाउनलोड करायचं ती माहितीसुद्धा दिली आहे. हे सर्व मी तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे. ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यासमोर तो व्हिडिओ येणार आहे. अर्जदारात 2पेक्षा जास्त पती असल्यास अर्ज करता येणार नाही. विधवा आणि अनाथ, विधवासाठी आपल्याला या ठिकाणी होय किंवा नाही द्यायचं आहे. फक्त विधवा असल्यास पतीच्या मृत्यू नोंद दाखला सोबत पुनर्विवाह न केल्यास स्वयंघोषणापत्र जोडायचं आहे. अनाथ असल्यास जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे. म्हणजे हे गोंदिया जिल्ह्यासाठी ॲप्लिकेशन आहे. आता हे ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं तीही माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला शैक्षणिक अर्हता या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तुमचं 12वी उत्तीर्ण बोर्ड कोणत्या बोर्डमधून पासआउट झाले, तुम्ही कोणत्या डिव्हिजनमधून, एकूण गुण किती आहे, प्राप्त गुण किती आहे, टक्केवारी किती आहे हे आपल्याला फिलअप करायचं आहे. हे झालं 12वीचं. नंतर शैक्षणिक अर्हता आपल्याला पदवीधर असेल तुम्ही तर पदवीधर ते कोणत्या विद्यापीठामधून तुमची पदवी झाली आहे, उत्तीर्ण वर्ष द्यायचं आहे. उत्तीर्ण वर्ष हे आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर आपल्याला पदव्युत्तर PG तुमची झाली असेल तर कोणत्या विद्यापीठामधून झाली, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण
आणि उत्तीर्ण वर्षसुद्धा या ठिकाणी फिलअप करायचं. सेम टू सेम डी-एड तुमचं झालं असेल तर सेम कोणत्या विद्यापीठामधून, बी-एड झालं आहे असेल तर कोणत्या विद्यापीठामधून, संगणक प्रमाणपत्र झालं असेल तुमचं कंप्लीट किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र असेल तरी तुम्हाला कोणत्या विद्यापीठामधून कोणत्या शिक्षण मंडळामधून तुम्ही हे सर्टिफिकेट घेतलं आहे, उत्तीर्ण वर्षसुद्धा द्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला तुमचं एज्युकेशन फिलअप करायचं. जात प्रवर्ग कोणता आहे, एस-सी, एस-टी, ओ-बी-सी जे असेल ते प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर 7 नंबरचा पॉईंट हा अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र असेल तर होय करायचं आहे आणि सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र घ्यायला जाणार नाही असेल तर तुम्हाला या ठिकाणी अनुभवाचा सुद्धा मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. आता हे सेविका, मिनी सेविका म्हणून आता काही महिला काय करतात, रिझाईन दिलेले असतात. बाकी त्यांचं लग्न झाल्यानंतर ते माहेर त्या ठिकाणी अर्ज करतात. काही अर्जदारांचा अनुभव असतो. मदतनीस म्हणून काम केलं असेल तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. ते अनुभव सर्टिफिकेट 2 वर्ष काम केलं असेल अंगणवाडीमध्ये तर 2 वर्षाचा अनुभवाचा तुम्हाला त्यांना नक्कीच फायदा होतो. नंतर अवगत असलेली भाषा, लिहिता येणाऱ्या भाषा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं, वाचता येणारी भाषा लिहायचं, फक्त बोलता येणारी भाषासुद्धा लिहायचं आहे. आता मी या ठिकाणी असं तुमचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी या पदासाठी अर्ज केला असून संबंधित पदे भरण्यासंबंधी जाहीरनामा मी काळजीपूर्वक वाचून असं जाहीरनामा माहितीप्रमाणे वरील माहिती खरी असून त्याची पुष्ट्यर्थ मी प्रमाणपत्राच्या स्वशासित प्रती सोबत जोडलेला आहे व नमूद केलेल्या माहिती कोणत्याही श्रेणी खोटी चुकीची आढळून आल्यास या पदाकरिता दिलेली आमदारी निवड रद्द होईल व भारतीय दंड संहिता अन्वये किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे. याबाबत नियुक्ती अधिकाऱ्यांचे निर्णय मला बंधनकारक राहील व या संबंधात माझी कोणतीही तक्रार राहणार नाही असं हे डिक्लेरेशन आहे. नंतर शेवटचं पॉईंट आहे. शेवटचे पॉईंट काय असेल, या ठिकाणी दिनांक लिहायचं, ठिकाण, गावाचं नाव लिहायचं, संपूर्ण नाव लिहायचं, तुमचं स्वाक्षरी करायचं आणि मोबाईल नंबर द्यायचं. या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडायचं ते ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला या चॅनलवरती. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही कागदपत्रे या ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आणि ऑफलाईन त्या ठिकाणी जाऊन सबमिट करून द्यायचं आहे. या पद्धतीने हे गोंदिया जिल्ह्यासाठी आहे. अर्ज डाउनलोड कुठून करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी लिंक दिल्या आहेत, त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि हा अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.